लोकांचं परसेप्शन आहे की योगी म्हटल्याबरोबर आपल्यासमोर एक भगवे कपडे घातलेला योगा प्रॅक्टिस करणारा माणूस म्हणजे योगी असं नाहीये. देयर इज अ डीपर मीनिंग टू दॅट. तुम्ही जिकडे पाहताय तिकडेच तुमचं मन असेल. योगाची डेफिनेशन योगची जी डेफिनेशन मी ऐकली होती किंवा ऐकलं होतं तर दोन्हीचं एकत्रीकरण. नाही, योगा केला पाहिजे नाही, त्याचं एवढं बोल्ड स्टेटमेंट आणि एवढं सुंदर होतं ना. करावा असं मला कोणी सांगितलं नाही. एका थॉटकडे बघत राहणे इज नॉट मेडिटेशन. मेंटल हेल्थ इज नॉट अ स्ट्रॅटेजी ॲट वॉर टाइम. अगदी प्राचीन काळापासून भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हटलं गेलेलं आहे. समृद्ध याच्यासाठी नाही की भारताकडे अफाट पैसा होता किंवा भारत सोने की चिडिया होता. समृद्ध याच्यामुळे की भारताने अनेक नवनवीन शास्त्रांना आणि अद्भुत अशा शास्त्रांना जन्म दिलेला आहे. त्यातलंच एक शास्त्र म्हणजे योगशास्त्र. मन आणि शरीर यांचा मिलाप करण्याची कला याचं अद्भुत असं बनवलेलं शास्त्र योगशास्त्र हे भारतात जन्माला आलं आणि भारतातच विकसित झालं. संपूर्ण जगाला हेवा वाटावं असं हे योगशास्त्र संपूर्ण जगाने ॲक्सेप्ट केलं. आज भारताला संपूर्ण जग योगगुरू म्हणून संबोधतं. उद्या जर भारत विश्वामध्ये विश्वगुरू म्हणून संबोधला गेला तर त्याचं सर्वात प्रमुख कारण हे योग असेल असं मला वाटतं. म्हणूनच संपूर्ण जगाने अगदी गुडघे टेकून याच योगशास्त्राचा स्वीकार भारताकडून केला असं सांगायला सुद्धा वावगं ठरणार नाही. आज तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आपण फार पुढे गेलो, पैसा कमवला, मटेरियलिस्टिक गोष्टी सुद्धा कमवल्या, परंतु कोविडसारख्या महामारीने आपल्याला शिकवलं की अशा काळामध्ये लाईफ आणि एक्झिस्टन्स हा तुमच्या सशक्त मनावर आणि सशक्त शरीरावरती डिपेंड आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं सांगायचं झालं तर त्यांचं एक स्टेटमेंट आहे की 99% डिसीजेस आर सायकोसोमॅटिक इन इट्स ओरिजिन. म्हणजे तुमच्या शरीरातील 99% आजार हे तुमच्या असंतुलित मनामुळे होतात. तुकाराम महाराजांची एक उक्ती आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुमचं मन तुम्हाला सुखी किंवा दुःखी करू शकतं. मन सशक्त असेल तर अनुक्रमे शरीर सुद्धा सशक्त होऊ शकतं. मन आणि शरीर सशक्त करण्याचं सर्वात मोठं टूल म्हणजे योग आहे. कुठलंही शास्त्र शिकायचं झालं तर त्या शास्त्राचा जाणकार निवडणं ही ते शास्त्र शिकण्याची पहिली स्टेप असते. म्हणूनच आज आपल्या राजमंचावरती आपण देवयानी यांना बोलवलेलं आहे. आफ्टर ऑल इट्स अ सायन्स आणि शास्त्र शिकायचं तर त्या शास्त्राचं शास्त्रशुद्ध नॉलेज असलेला व्यक्ती आपल्या मंचावरती आला पाहिजे. महाराष्ट्राला सर्वार्थाने सधन उन्नत करण्याचा मनसुबा बाळगलेल्या या राजमंचावरती तुमचं खूप खूप स्वागत आहे देवयानी. धन्यवाद राज. मुळात काय, आमच्या राजमंचाचं एक ब्रीद वाक्य आहे, संवादातून उत्थान. म्हणूनच आम्ही विविध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या मान्यवर मंडळींना बोलवतो आणि महाराष्ट्राच्या आणि आमच्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारून त्याची उत्तरं आमच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. देवयानी या जवळपास मागच्या 5 वर्षापासून योगाच्या टीचर आहेत. त्या योग शिकवत आहेत. त्यांनी तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या तंत्रशुद्ध पद्धतीने योगा शिकणार आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण मुळात योग म्हणजे काय, त्याच्या अवतीभोवती जेवढे काही गैरसमज झालेले आहेत त्या सर्व गैरसमजांना तिलांजली देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की मानसिक आरोग्य आणि तिथून सुधरत जाणारं शारीरिक आरोग्य आणि तिथून येणारं स्थैर्य हे आजच्या या पॉडकास्टचा सर्वात महत्त्वाचा विषय असणार आहे. आता आपण देवयानीकडे जाऊयात आणि सुरू करूयात. मॅम, कशा आहेत? छान, थँक्यू राज. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. छान वाटतंय. आपण आतापर्यंत फक्त फोनवर बोललो, आज गप्पा मारतोय अशा. सो लुकिंग फॉरवर्ड. खूप छान वाटतंय. तुमचं इंट्रोडक्शन मला खूप आवडली. थँक्यू सो मच. हे इंट्रोडक्शन नाहीच आहे, ॲक्च्युली ही माझी भावना आहे. आजचा हा पॉडकास्ट घेण्यामागची जी भावना होती ते माझं इंट्रोडक्शन होतं थोडक्यामध्ये. आणि आपण भेटलो, तुम्ही मला फोनवरती पण सांगितलं की मी बुक लिहिलेलं आहे आणि त्या बुकची कॉपी मी आत्ता पाहिली, लिव्ह लाईक अ योगी. सर्वात महत्त्वाचं, मला हे टायटल खूप आवडलं, परंतु मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हे नाव का? तुमची एकतर योगीची डेफिनेशन का आणि लिव्ह लाईक अ योगी असंच नाव तुमच्या पुस्तकाचं काय? इथून सुरुवात करूयात. त्यासाठी राज थोडंसं मागे जावं लागेल. मी ज्या घरात जन्माला आले, ज्या प्रकारचे मला रोल मॉडेल्स माझ्या फॅमिलीमधून मिळाले, माझ्या घरातले मोठे आणि आध्यात्मिक गुरु, देहातले आध्यात्मिक गुरु, ही इन इट सेल्फ इज अ बिग थिंग. कारण खूप वेळा आपण ज्यांना गुरुस्थानी मानतो किंवा अध्यात्मातलं मी म्हणते, शिक्षक म्हणून नाही पण आध्यात्मिक गुरु,
तर ते देहातले गुरु मिळणं, आपल्याला लाभणं ही फार फार भाग्याची गोष्ट असते भाग्याची आणि हार्डली काही लोकांना ते मिळतं. आणि नाथ संप्रदायातले गुरु आम्हाला लाभले आणि घरातलं ज्या पद्धतीचं वातावरण आहे, माझे आई वडील आणि घरातले सगळे मोठे, तिथून मला योग, अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी या सगळ्या कॉन्सेप्टची, या पद्धतीनं जगण्याची कुठेतरी तोंडओळख होत गेली. आणि म्हणजे मी हे आता शिकवते आहे म्हणून मी कोर्स केला आणि शिकवते असं नसून, ऑल्दो मी टेक्निकली एज्युकेशन घेतलं याच्यामध्ये, पण मुद्दा हा आहे की मला लहानपणापासूनच याच पद्धतीनं मी वाढली आहे. त्यामुळे माझ्यासाठी देर इज नथिंग एल्स. हेच लाईफ माझ्यासाठी नॉर्मल आहे, कारण हेच बघत मी मोठी झाली आहे, या प्रिन्सिपल्सवर जगत मी मोठी झाली आहे. आणि बाहेर जगताना आणि या फाउंडेशनमधनं येताना किती फरक जाणवतो ह्याची प्रचिती जेव्हा येते, त्यावेळेला काय योगासारखं जगलं पाहिजे हे मला माझ्याच फाउंडेशन आणि माझ्याच अपब्रिंगिंग मधनं उत्तर त्याचं मिळालंय. कारण ज्या पद्धतीनं आज म्हणजे मी आता ज्यांना शिकवते किंवा आपण बाहेर वावरतो समाजामध्ये, एक असं स्कॅटर्ड, फ्रॅगमेंटेड पद्धतीनं आपण जगत आहोत. म्हणजे मी एक एक्झाम्पल पण दिलंय की एका वेळी 2 पिक्चर बघतोय आपण, की बाहेर एक पिक्चर चाललाय आणि आत एक पिक्चर चाललाय आणि आपण कुठेच नाही आहोत त्याच्यामध्ये. असं जे बायफर्किएटेड, फ्रॅगमेंटेड आपण आज जगतोय ना, त्याच्यातनं कुठेतरी आनंद आणि समाधान हिरावून गेलं जात आहे असं मला वाटतंय. आणि ते जर समाधान आयुष्यामध्ये परत आनंदाची खरी व्याख्या आपल्याला जर समजून घ्यायची असेल आणि त्या पद्धतीनं जर जगायचं असेल, याचा अर्थ बाहेर काही आपण करायचं नाही, जगायचं नाही, करिअर, पैसे वगैरे, अम्बिशन्स असं नाही अजिबात. पण ते सगळं करून जर समाधान आपल्याला मिळवता येणार असेल तर ते कुठून येईल हे मला माझ्याच अपब्रिंगिंग मधनं त्याची उत्तरं मिळत गेली. आणि मी योग्यांच्याच घरामध्ये जन्माला आली असं म्हणता येईल. आणि फॉर दॅट रिझन मला असं वाटलं की या प्रिन्सिपल्सवर आणि या पद्धतीनं जर जगलं तर इट्स अ विन विन इन लाईफ. की यू आर गोईंग आउट, यू आर डुईंग एव्हरीथिंग दॅट यू वॉन्ट टू डू इन लाईफ, अचीव्ह एव्हरीथिंग, but at the same time तुमचं फाउंडेशन इज अ रॉक सॉलिड. आणि ते सॉलिड फाउंडेशन तुमच्या अस्तित्वाचं करतं योग. पण योगीची डेफिनेशन काय आहे तुमची? योगी मीन्स काय होतं? लोकांचं परसेप्शन आहे की योगी म्हटल्याबरोबर आपल्यासमोर एक भगवे कपडे घातलेला किंवा जो संसाराशी अलिप्त आहे अशा पद्धतीचा एक व्यक्ती येतो. ओशोंचे विचार याच्याबद्दल मी वाचलेले, ऐकलेले, तर ते पण एक नॉर्मल तुमची डेफिनेशन मला फार ऐकायला आवडेल की तुम्ही योगीकडे कसं बघता, या शब्दाकडे, किंवा योगावरती आपण येणार आहोत पण सुरुवात आपण इथून केलेली आहे. सो माझ्या दृष्टीने योगासनं करणारा योगी किंवा योगा प्रॅक्टिस करणारा माणूस म्हणजे योगी असं नाहीये. देर इज अ डीपर मिनिंग टू दॅट. कारण योग म्हणजे आसनं करणे हे मुळात नाहीये, हे कायम बोलते सगळीकडे. एका वाक्यात जर बघायचं झालं, खूप वास्ट असा हा विषय आणि ही काय म्हणा संकल्पना आहे, पण एका वाक्यात जर म्हणायचं तर जागरूकतेनं जगणं, बीइंग इन डीप अवेअरनेस व्हाईल लिव्हिंग, आणि डीपली कनेक्टेड विथ द सेल्फ. अवेअरनेसनी, जागरूकतेनं स्वतःशी, द रिअल स्वतःशी कनेक्टेड राहणं इज बीइंग अ योगी ऑर बीइंग इन योग असं म्हणता येईल. कोट मी वाचली होती किंवा त्यांचं एक म्हणणं होतं की तुम्ही जिथे आहात तिथे असणं, अवेअरनेस, डीप कनेक्शन विथ द सेल्फ. तुम्ही जो श्वास घेताय तो सुद्धा जर तुम्ही कॉन्शियसली घेतला, तुम्ही जो घास खाताय तो सुद्धा कॉन्शियसली घेतला, तुम्ही जिकडे पाहताय तिकडेच तुमचं मन असेल, ती योगिक प्रक्रिया आहे. खरंय, अगदी खरं. योगाची डेफिनेशन योगची जी डेफिनेशन मी ऐकली होती किंवा ऐकलं होतं, तर दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे शरीर आणि मन एकत्र येणं यालाच आपण योग म्हणतो. म्हणजे सचेतन मनाची अचेतन मनाशी घातलेली सांगड याला योग म्हटलं जातं. म्हणजे आपण घेतलेला घास, घेतलेला श्वास, म्हणजे हे जर तुम्ही, म्हणजे घास खाताना तुमचं घासावर लक्ष पाहिजे, श्वास घेताना तुमचं श्वासावर लक्ष पाहिजे, मी जिकडे बघतोय तिकडे माझं मन पाहिजे, याला योग म्हटलं जातं. योग ह्या शब्दाचा अर्थच मुळात जो संस्कृत मूळ धातू आहे युज, तिथून आला. आणि युजचा अर्थच हा आहे की टू कनेक्ट ऑर टू बी वन विथ समथिंग. विथ व्हॉट? मग तुम्ही आता आपण बोलतोय, आता हा सुद्धा योग होऊच शकतो. इफ आय एम इन डीप कनेक्शन विथ माय सेल्फ, विथ दिस कॉन्व्हर्सेशन विथ यू ऍट दिस मोमेंट, हाही योगच आहे. त्यामुळे योग करण्यापेक्षा योगातच कायम राहू शकलो विथ डीप कनेक्शन, विथ डीप अवेअरनेस, तर प्रत्येक क्षणच. पण या योग या शब्दाचा योगा झाला आणि मला वाटतं तिथून पुढे थोडेसे मिसकन्सेप्शन वाढले.
करेक्ट. म्हणजे थोडंसं त्याचं असोसिएशन फक्त फिजिकल प्रॅक्टिसेस इतपत राहिलं. व्यायामासारखं पकडायला व्यायामासारखं थोडंसं योगाचं जेव्हा झालं त्यावेळेला तो थोडा रिडक्शनिस्ट राहिला आणि माझ्या सगळ्या कामाचा म्हणजे शिकवणं असेल, माझे टॉक्स असतील, वर्कशॉप्स असतील किंवा लिखाण असेल, या सगळ्या माध्यमातनं योगाच्या हठयोगातल्या प्रॅक्टिसेसच्या पलीकडच्या फिलॉसॉफीवरती कायम माझा भर असतो. कारण त्याच्याशिवाय योग हा विषय म्हणजे सुरूही होऊ शकत नाही आणि पूर्णही होऊ शकत नाही. अगदीच. आणि आता जसं आपण तुम्ही सांगितलं की योग, पण आता हे झाले त्याची डेफिनेशन. योगाचे काही प्रकार आहेत जसे पतंजली योग सूत्रामध्ये सांगितलेले आहेत, किंवा म्हणजे योगामध्ये ज्या इन्क्लूड केलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर थोडक्यात प्रकाश टाकूयात आणि आपण मग पुढे जाऊयात. काय काय असतात त्याच्यामध्ये? योगाच्या प्रॅक्टिसेसमध्ये काय काय येतं? म्हणजे आपण समजा की आजकाल जशी लोक योग म्हणजे व्यायाम, आसनं यालाच फक्त योग म्हणतात. त्याच्यामध्ये प्राणायाम येतात, आसनं आहेत, मुद्रा आहेत, बंध आहेत, ही वेगवेगळी त्याचे प्रकार आहेत. सो हे हठयोगातले प्रकार आहेत. हे सर्व हठयोगात येतात हे सगळे. ओके. आणि योगाचे जे अष्टांग योग वेगळा, हठयोग वेगळा. हो, अष्टांग योग ही कॉन्सेप्ट, ही संकल्पना ऋषी पतंजलींनी पतंजल योगसूत्रामध्ये मांडली आहे. बरोबर. आणि मला दुसरं एक, आता मी जस्ट आपण भेटलो तेव्हा विचारलं तुम्ही काय केलेलं आहे, तर इंजिनिअरिंग स्टुडंट आहात तुम्ही, आणि मग एखादी अशी व्यक्ती, तरुण, त्यांना का वाटतं बरं की म्हणजे आपण योग, जसं तुम्ही सांगितलं की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे किंवा तुमच्या घरामध्ये सगळेच योगी आहेत, तरी सुद्धा एक काय होतं की मी अपब्रिंगिंग जशी झालेली असेल माझी घरामध्ये, परंतु बाहेर जेव्हा मी पाहतो फ्रेंड्स वगैरे, मग तुम्ही जे करताय त्याच्याशी फार विपरीत आहेत या बाहेरच्या गोष्टी. फ्रेंड्स म्हणजे तुम्हाला सुद्धा वाटत असेल कुठेतरी बाहेर जावं किंवा तशा पद्धतीचे रूल्स अँड रेग्युलेशन ठेवावेत, असं कधी वाटत नाही का? योग का, असं मला थोडक्यात. नाही, मी जात नाही असं नाहीये, आणि मी इंजिनिअरिंग स्टुडंट नाहीये, इंजिनियर झालेली आहे. नाही, असं सी प्रॉब्लेम काय होतो, हाच एक्झॅक्टली इश्यू आहे की योग करणे किंवा योगात मध्ये डीप गेलेली व्यक्तीनं नॉर्मल माणसाला ज्या बाह्य पद्धतीचे आनंद जे घ्यायचे, म्हणजे बाहेर जाणे, मित्रमैत्रिणींना भेटणे, फिरायला जाणे, हे त्यांनी न करता फक्त हेच करावं, या पद्धतीच्या त्या, मगाशी तुम्ही म्हणाल जसं की कॉन्सेप्ट अशी वाटू शकते की संसारात फार नाही आहे, एकटे कुठेतरी आहे, भगवे कपडे घातलेले. एक्झॅक्टली याच कारणांमुळे मॅक्सिमम लोक योग या विषयापासून लांब जातात. त्याचं कारण त्यांना असं वाटतं की हे काहीतरी एक्स्ट्रीम आहे. इनफॅक्ट आपण ज्या मातीमध्ये आहोत, महाराष्ट्रामधल्या सर्व मॅक्सिमम संतांनी संसार करून अध्यात्म कसं करायचं उलट हेच सांगितलंय, जगूनही दाखवलंय. त्यामुळे याचा अर्थ असा अजिबात नाही की सगळं रिनाऊन्स करायचं, सगळं आपल्याला सोडायचंय आणि नॉर्मल तरुण व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या न करता फक्त हेच करायचंय, असं नाहीये. नियमाग्रह नाही आहे. इनफॅक्ट ही कॉन्सेप्ट सांगितली आहे की नियमाग्रह, कुठली गोष्ट अट्टहासाने करायची नाही आहे. कारण जर आपण म्हणत आहोत की आपल्याला समाधान आणि आनंदाकडे जर जायचं आहे तर ते असं ऍट गन पॉइंट नाही होऊ शकत, ते अट्टहासाने नाही होऊ शकत. पण उचित, योग्य, युक्त म्हणजे काय, अप्रोप्रिएटनेस इन बिहेवियर जर ठेवलं आणि हे करता करता आतूनच ती विवेकबुद्धी आणि आतूनच ती उचितता येत जाते की काय घ्यायचं, काय सोडायचं, आणि सगळं करून सुद्धा आनंद कशामध्ये आहे आणि कुठल्या गोष्टी तुमच्या प्रगतीच्या मार्गात फार कॉन्ट्रीब्युटिंग नाही आहेत, मग तिथे नाही जायचं. आणि हेच जे तारतम्य आहे ते सांभाळूनही तुम्ही जर ओव्हरऑल लाईफ जगत राहिलात तरी सुद्धा देर इज नथिंग रॉंग इन दॅट. आनंदाने जगत. हो, ऍब्सोल्युटली. पण योग हा अविभाज्य घटक असायला पाहिजे. हो, ऍब्सोल्युटली. एक डे टू डे लाईफमध्ये म्हणजे जो नॉर्मल पर्सन आहे, जो एक 7-8 तास 9 तास काम करतो, फॅमिली आहे, ते सांभाळून त्याला योग करायचा, म्हणजे हे जे काही प्रॅक्टिसेस आहेत, प्रॅक्टिसेस आहेत, योग मीन्स त्याला फार वाईट डेफिनेशन होईल किंवा लोकांच्या ते लक्षातही येणार नाही. काय फरक असतो की एक व्यक्ती त्याची डे टू डे लाईफ जगतोय आणि प्रॅक्टिसेस करतोय, योग प्रॅक्टिसेस करतोय, आणि एक व्यक्ती नाही करत त्याच्या आयुष्यामध्ये, त्या दोन व्यक्तींमध्ये काय फरक आढळून आला तुम्हाला किंवा काय असू शकतो? एकतर सो बेसिकली योग काय करतंय ना, योग आपलं अँकरिंग स्ट्रॉंग करतं, आपलं सेंटरिंग स्ट्रॉंग करतं. म्हणजे काय की आपला जो सेल्फचा मिडल पॉइंट आहे, म्हणजे काय, आपण नाही इतकं पण कॉन्सेप्ट त्याला अशी आत्म्यापर्यंत नको घेऊन जायला, पण आपली जी काय म्हणत त्याला, जिथं आपण जे लहानपणीचं ते कर्कटक फिरवायचो ना,
गोल गोल काढायला. हां. त्याचा तो सेंटर पॉइंट कसा स्ट्रॉंग असतो हम्म. आणि तो आपण घुसवतो अच्छा. बरोबर वहीमध्ये, हां. आणि मग असा तो गोल काढतो, हम्म. तर तो छान गोल येतो. बरोबर. आता तो जर हलत राहिला हम्म. तर तो गोल नीट येणार नाहीये. आणि हम्म. हाच फरक आहे मला असं वाटतंय हम्म. की योग प्रॅक्टिसेस किंवा या पद्धतीनं जगणारी व्यक्ती आणि न जगणाऱ्या व्यक्तीमध्ये हम्म. बाहेर 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 जितकं राहू तितका मेंटल क्लटर ही वाढत जाईल हम्म. आणि तितकं आपलं अँकरिंग जाईल, कारण आपल्याला आपला रेफरन्स पॉईंटच सापडणार नाही. बरोबर. आणि आपला रेफरन्स पॉईंट देण्याचं, आपला सेंटर पॉईंट देण्याचंच काम योग करतात. त्यामुळे एव्हरीथिंग दॅट यू डू, हम्म. पेंड्युलम कसं असतं, त्याचा सेंटर त्याला माहित असतो, ते हम्म. अखंड फिरत असतं, हम्म. पण त्याला त्याचा सेंटर माहित असतो. हम्म. ते कुठेही गेलं तरी पुन्हा सेंटरला येतं. बरोबर. ते योग करतात. अच्छा. ते योगाच्या भूमिकेतून जगणाऱ्या व्यक्तीला हम्म. मिळतं. मग ते फिजिकल लेवलला असेल, हम्म. फिजिकल लेवलची अवेअरनेस असेल, हम्म. ऑफकोर्स आपण आता हेल्थबद्दल बोललो तर कुठल्या विकार असतील ते बरेचसे लांब राहतील, कारण तुम्ही ऑब्व्हियसली आतल्या हेल्थबद्दल बोलताय, नुसतं बरोबर. मस्क्युलर नाही बोलत आहे. हम्म. इम्युनिटी म्हणा किंवा आतली हेल्थ, तंदुरुस्ती. हम्म. दुसरं आहे माइंड, इमोशनल रेग्युलेशन होणे, हम्म. मनाचा एक प्रकारचा असा बॅलन्स की जो जरी गेला काही कारणाने इकडे तिकडे तरी हम्म. पुन्हा सेंटरपर्यंत त्याला शोधता आलं पाहिजे. बरं. जीपीएस मध्ये कुठल्या पिन टाकायचा हम्म. आपल्याला डेस्टिनेशनच माहीत नसेल तर आपण कसं जर्नी सुरू करायची, आणि केली तर भटकत बसू. दॅट इज द डिफरन्स बिटवीन योगिक प्रॅक्टिसेस किंवा प्रिन्सिपल्स जगणारा आणि न जगणारा, असं मला वाटतं. बरीच लोक आहेत. मी एक दिलजित दोसांचा पॉडकास्ट पाहिला होता. आय थिंक TRS सोबत होता की राजशमानी सोबत. योगा केला पाहिजे सगळ्यांनी. येस. नाही, योगा केला पाहिजे नाही, त्याचं एवढं बोल्ड स्टेटमेंट आणि एवढं सुंदर होतं ना. तो रील पाहिल्याच्या नंतर किंवा तो पोर्शन पाहिल्याच्या नंतर बरीच लोक आहेत जी योगाकडे वळू शकतात. पॉडकास्टरने त्याला प्रश्न विचारला होता की तुझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा रिग्रेट कुठला आहे आजपर्यंत, मी जे लवकर काही सुरू चुका नाही केलं केल्या. ही साईड. तर त्याने ते सांगितलं होतं की माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा रिग्रेट हा आहे की मला अगदी 2020 पर्यंत योग कळला नाही, किंवा योग करावा असं मला कोणी सांगितलं नाही, ती प्रॅक्टिस करावी असं आजूबाजूला वातावरण नव्हतं की, किंवा मी तो केला नाही. म्हणजे एक फार मोठा स्टार आहे, त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा रिग्रेट तो सांगतोय की मला योगा समजला नाही त्या दिवसापर्यंत, आणि सगळ्यात मोठा आनंद आहे की तो 2020 पासून समजल्यापासून माझी लाईफ चेंज झाली. आपली जी टर्म आहे ना सेल्फ रिअलायझेशन, Yes. ही ऐकताना आपल्याला खूप मोठी वाटते, पण ती अशी सुरू होते कणाकणाने की इट स्टार्ट्स फ्रॉम ॲटलीस्ट गोईंग बॅक टू सेल्फ. ॲटलीस्ट जा तरी, मग गेल्यावर राहायला शिका तरी, आणि मग राहायला शिकल्यावर कळेल की तुम्ही कोण आहात. बरोबर. आणि ती जी पॉवर आहे ना ती तुम्हाला फार तुमचा इनर रेझिलियन्स आणि एन्ड्युरन्स खूप कमालीचा वाढवते. नोईंग हू यू आर इज व्हॉट दिस डज. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे समाधी लागली आणि आता मी मंगळावर गेलो ते नाही म्हणते मी, पण हे रोजचं आयुष्य जगताना लिव्हिंग इट फ्रॉम द प्लेस ऑफ नोईंग हू यू आर, दॅट इज व्हॉट ही वॉज टॉकिंग अबाउट. की त्याला आता सापडलाय तो कोण आहे. कारण आपण अख्खं आयुष्य लहानपणी आपल्याला कळत नसतं, आपल्यावर विविध प्रकारचे इन्फ्लुएन्सेस होत असतात, घरच्यांचे, बाहेरच्यांचे, मोठ्यांचे, पियर्सचे, कॉम्पिटिटर्सचे, मग वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामुळे होणाऱ्या इमोशनल अपहिवल्स होत असतात, राग, जेलसी, ओव्हरवेल्म, या सगळ्या प्रकारचे, चांगल्या सुद्धा ऑफकोर्स, सगळ्या चांगल्या वाईट भावनांचा उचंबळ येत असतो. त्याच्यातनं माणूस आपलंच कोपिंग करत 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 पुढे जात मोठा होत राहतो. पण या सगळ्यामध्ये तो कोण आहे किंवा ती कोण आहे ते सापडतच नाही, कारण ते आपल्याला कोणी शिकवतच नाही. बरोबर. योग म्हटल्याबरोबर ना दोन गोष्टी समोर येतात. आयदर असं बोलावं लागेल की दोन पार्ट्स आहेत योगाचे. डे टू डे लाईफमध्ये व्यायाम जसं करतो तशा पद्धतीचे आसनं करणं, थोडेफार प्राणायाम करणं, प्राणायाममध्ये पण ते 2-4 प्रकार आहेत तेच करणं, असं एक थोडक्यात लक्षात येतं. आणि दुसरं एक स्पिरिच्युअल अँगल आहे त्याचा, जो खूप डीप आहे असं मला वाटतं. पण जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांना योग म्हटल्याच्या नंतर मग ते आसनं सकाळी उठून करणं, त्यातही 2-3 आसनं जी मेन आहेत ते डोक्यावर उभं राहणं, पादपश्चिमोत्तासन वगैरे, तेच अशा पद्धतीचे 2-4 हेच लक्षात येतं मला. जर समजा आजचा आपला पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर एखाद्याला असं वाटत असेल की नाही मी पण योगा करायला पाहिजे, कशी सुरुवात करायला पाहिजे? मॅटवरच्या योगाबद्दल बोलताय?
कुठलाही. आता फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो ना की योगाचे पहिले तर आपण फायदे सांगितले. योग करतं काय, तुम्हाला स्वतःशी जोडतं, तुमच्या आयुष्यामध्ये एनर्जी घेऊन येतं आणि तुम्हाला फोकस ठेवतं, तुमच्यापासून तुमच्या रूट्स सोबत जोडून ठेवतं. हे फायदे सांगितले आपण. योग केल्याच्या नंतर त्याला मिळणारे फायदे, एक सर्वसामान्य व्यक्ती आहे बरोबर. त्याला ही मोठी कॉन्सेप्ट ब्रेकडाऊन करूयात, कारण हे ऐकताना खूप असं फिलॉसॉफिकल आणि खूप हाय एंड वाटतं. पण त्यात मला काय, म्हणजे मी रोज 8-9 तास काम करते. माझा प्रश्न तोच आहे की सर्वसामान्य लोकांनी कशी सुरुवात केली पाहिजे योगाची. सर्वसामान्य लोकांनी एकतर म्हणजे आपण आता टू ब्रेकडाऊन कुठल्या कुठल्या प्रॅक्टिसेस त्यांनी रेग्युलरली कराव्यात. तर डेफिनेटली तुमचं जर बसण्याचं काम असेल तर तुम्ही डेफिनेटली सगळी आसनं, सगळी म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारे तुमचं शरीरातला प्रत्येक भाग वापरला जाईल अशा पद्धतीची आसनं तुम्ही करा. त्याच्या आधी फॉर शुअर वॉर्मअप होणं गरजेचं आहे. आपण आता फिजिकल योगाबद्दल बोलतोय म्हणून मी हे बोलते. सो वॉर्मअप डेफिनेटली सगळ्या जॉईंट्स आणि लार्ज मसल्सचा व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर विविध आसनं असतील, स्टँडिंग पोझिशन मधली, बैठी, पोटावरची, पाठीवरची, ही सगळी आसनं तज्ञांकडून शिकून करा, कारण देयर इज अ सर्टन सिक्वेन्स दॅट यू शुड फॉलो. सिक्वेन्स म्हणण्यापेक्षा एक लॉजिक आहे, ते साधारण जर फॉलो केलं तर, कारण मी योगामध्ये इंजुरीजही खूप बघितल्या आहेत झालेल्या लोकांना, तर त्या होऊ नये यासाठी एक सर्टन सिक्वेन्स किंवा सर्टन एक लॉजिक फॉलो करत करावं. पण आसनं सगळी करावी. सुपरफिशियली सांगू शकतो आपण की कशा पद्धतीचा तो सिक्वेन्स असू शकतो. तर सुरुवातीला सो वॉर्मअप आणि मग पहिले बिगिनरची आसनं, डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठे आहे. तुम्ही जर बिगिनर प्रॅक्टिशनर असाल, आता सुरू केला आहे, शरीर नाही म्हणलं तरी फार स्टिफ आहे, तर मग तुम्ही वॉर्मअप आणि बिगिनरची आसनं आणि आवर्तनं जास्त, प्रत्येक आसन जास्त वेळा करणं, दॅट इज हाऊ युअर बॉडी इज गोइंग टू मोल्ड. तुम्ही जर काही काळ करत असाल तर मग वॉर्मअप, बिगिनर आसनं आणि मग हळूहळू इंटरमिडिएट लेवलची आसनं, ही हळूहळू. सो प्रोग्रेसिव्हली फिजिकल प्रॅक्टिस ही प्रोग्रेसिव्हली व्हायला पाहिजे. अचानक धाडकन मी या आसनात गेलो, अचानक मी हेडस्टँडच केला, अचानक मी धनुरासनच केलं, असं नाही केलं पाहिजे. there's a certain logic to how we are doing this. त्याच्यानंतर कंपल्सरी आसनांची प्रॅक्टिस झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार पण करू शकता. आसनांची सगळी प्रॅक्टिस झाल्यावर शवासन मॅन्डेटरी आहे. फॉर शुअर शवासन म्हणजे डीप रिलॅक्सेशन, पूर्ण श्वास, शरीरातले सगळे मसल्स आणि तुमचं हार्ट रेट हे पूर्ण संथ नॉर्मलला येण्यासाठी आपल्याला शवासन करणं गरजेचं आहे, रिलॅक्स होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग उठून शांतपणे प्राणायाम थोडा होणं गरजेचं आहे. आणि प्राणायाम झाल्यावर थोड्या वेळ शांत बसून राहायचं. जसं लहानपणी बाबा किंवा आई आपल्याला सायकल चालवायला शिकवतात, सुरुवातीला पकडून ठेवतात आणि मग आपल्याला जमायला लागलं की अलगद जे सोडतात ना, ते अलगद सोडणं म्हणजे ध्यानात जाणं, की तोपर्यंत आसन प्राणायामाची आपल्याला साथ लागणार आहे. शरीर स्थिर करायला आसनं लागणार आहेत, मन स्थिर करायला प्राणायाम लागणार आहे. आणि मग त्याच्यानंतर बाबा जसे अलगद सायकल सोडून देतात की आता जमलंय बॅलन्सिंग, ह्याला आता जाऊ देत स्वतः मेडिटेशन. तसं या दोन्ही प्रॅक्टिसेस नंतर थोडा वेळ सोडून द्यायचं स्वतःला आणि मग हळू त्याच्यातनं उठून तुमचं काम सुरू करा. जो काय तुम्हाला वेळ असेल त्याच्यामध्ये कसं तुमची बांधणी करता येईल ते तुम्ही करा. सो हे सर्वसामान्यांसाठी इथून सुरुवात आहे. ह्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स आहेत. फिजिकल एलिमेंट आहे, शरीराचा आहे, श्वासाचा आहे, मनाचा आहे आणि सगळ्याच्याही पलीकडे थोडा वेळ सोडून देण्याचा पण आहे. दुसरा प्रश्न याला लागूनच मनामध्ये येतो की कधी योग ह्या ज्या प्रक्रियात कधी केल्या पाहिजेत? सकाळी, दुपारी, संध्याकाळी? आयडियली सकाळी, कारण त्यावेळेला दोन गोष्टी असतात. एकतर आपली झोप झालेली असते, आपण ऑलरेडी फ्रेश असतो, होपिंग दॅट आपण झोपलेलो आहोत 7 तास, पण रिलॅक्स असतो आपण सकाळी, फ्रेश असतो. दुसरी गोष्ट, पोट साफ झालेलं असतं, प्रोव्हाइडेड पोट साफ झालं आहे, अन्न नाहीये पोटात, स्टमक कंपार्टमेंटमध्ये काही नाहीये आणि स्मॉल लार्ज इंटेस्टाईन मध्ये पण काही नाही, असं पूर्ण पोट रिकामं आहे, आयडियल अवस्था टू डू योगा प्रॅक्टिसेस. आणि तिसरं महत्वाची गोष्ट, वातावरणामध्येच एक प्रकारची शुद्धी, शांतता आणि प्युरिटी, सात्विकता असते, तर ती आपल्याला मदत करते त्या प्रॅक्टिसेसमध्ये, त्या गोष्टींमध्ये थोडंसं कंड्युसिव्ह एटमॉस्फिअर म्हणतो ना आपण, तसं होतं. सो हे आयडियल आहे. पण जर काही कारणाने तुमचं शेड्यूल असं असेल की सकाळी जमणार नाही आहे, तर मग तुम्हाला जी सुटेबल वेळ आहे ती शोधा. पण अशा खोलीमध्ये करा किंवा अशा ठिकाणी करा जिकडे नॅचरली शांतता आहे, आवाज चालू आहे, तिकडे तुमचं फोकसच होणार नाहीये. तर शांतता मिळू दे, खोली बंद करून घ्या, व्हेंटिलेशन असू दे खोलीमध्ये तुमच्या, आणि पोट हलकं असू दे. त्यामुळे
हठयोगामध्ये फूड गाईडलाईन्स आहेत. जेवण झाल्यानंतर 4 तास, स्नॅक्स नंतर 2 तास, आणि काही प्यायला असाल, काही पेय घेतलं असेल, काही बेवरेज, तर त्याच्यानंतर 1 तासभर. त्यामुळे बेसिकली डायजेशनची प्रोसेस पूर्ण झालेली असली पाहिजे, त्याच्यानंतर मग तुम्ही ह्या प्रॅक्टिसेस करू शकता. पण आजकाल स्नॅक्स जेवणापेक्षा हेवी असतं. म्हणजे ऍक्च्युली माझं ठाम म्हणणं असं आहे राज, की स्नॅकिंग करूच नाही. म्हणजे मी कधीच स्नॅकिंग करत नाही. मील टू मील जावं, आणि तुमचे जर मील्स पोषक असतील तर स्नॅक्सचं क्रेविंग होणार नाही. आहार आणि योग काय रिलेशन आहे? खूप महत्वाचं आहे. हठयोगामध्ये आहारावरती कितीतरी श्लोक लिहिलेले आहेत. कसा असावा, काय नसावं, या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आहार थोडक्यात. सो व्हॉट बघितलं आपण तर व्हॉट मध्ये हठयोगामध्ये मिताहार ही कॉन्सेप्ट आहे, आणि आपण मराठीमध्ये पण हा शब्द वापरतो, माफक आहार. ओके. मित, माफक आहार म्हणजे काय, आजच्या भाषेमध्ये ओव्हर इटिंग नाही करायचं. मिताहार. कारण बऱ्याच वेळेला ओव्हर इटिंग का होतं, कारण आपलं मन आपल्या शरीराच्या भुकेला ओव्हर एस्टिमेट करतं. मला किती भूक लागली आहे हे मन ओव्हर एस्टिमेट करतं. बरोबर. त्यामुळे शरीराला किती भूक लागली आहे ही मगाशी आपण अवेअरनेस बद्दल बोललो. बरोबर. हळूहळू तेही अवेअरनेस येत जातं की मला एवढी गरज आहे का खाण्याची, माझं जर पोट भरलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आनंद घेऊ नये आयुष्याचा, असं काही नाहीये. पण थोडंसं जर आपण कॉमन सेन्स वापरला तर माझं पोट भरलेलं जर आहे तर त्याच्या पुढे फीड करण्यात काहीच पॉइंट नाहीये. सो मिताहार. दुसरं वेन, तर टाइम टू टाइम. आयुर्वेदामध्ये पण कॉन्सेप्ट आहेत की कुठल्या वेळेला काय खावं. तर वेळच्या वेळी, आणि आपल्या सगळ्यांना वेळा माहीत असतात. खरं सांगायचं तर आज सगळ्यांना सगळं माहिती आहे. प्रॉब्लेम हा आहे की ते होत नाहीये, इम्प्लिमेंट होत नाहीये. नॉलेजचा प्रॉब्लेम नाहीये, इम्प्लिमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे. तर थोडंसं कुठेतरी एक कडवेपणा, थोडासा कुठेतरी एक फोकसिंग ऑन युअर सेल्फ जर झालं ना, तर मग ते ठीक आहे, चलता है, अशा पद्धतीनं आपण स्वतःला वापरणार नाही. सो वेन ऑन टाइम टू टाइम. ऑल्सो अनदर अँगल इन वेन, शरीराला भूक लागेल तेव्हाच द्या. शरीर जर अन्न मागत नसेल तर डोंट फोर्स फीड इट. त्याचं काहीतरी म्हणणं आहे ना, ऐकूयात आपण. आपलं शरीर आपल्याशी कायम बोलत असतं, आपण ऐकत नाही. आणि इथे अवेअरनेस येतं की यू आर बीइंग अवेअर ऑफ व्हॉट युअर बॉडी इज सेइंग, व्हॉट युअर माइंड इज सेइंग, व्हॉट द सिच्युएशन इज सेइंग. हे टू रीड इन बिटवीन द लाईन्स, ही अवेअरनेस. त्याच्यानंतर हाऊ. आपण व्हॉट बघितला, वेन बघितला, हाऊ कसं खावं, तर हेही आपल्याला सगळ्या घरातल्या मोठ्याने सांगितलेलं आहे की शांत वातावरणात खा, हळू खा वगैरे. पण मी मोस्ट इम्पॉर्टंटली एक गोष्ट सांगेन की जेवणाची ऍक्टिव्हिटी जरी शारीरिक असली तरी त्याच्यामध्ये मेंटल एलिमेंट खूप मोठा आहे. ज्या ज्या वेळेला मन अशांत असेल, ज्या वेळेला मनामध्ये काय म्हणतात त्याला, उचंबळ आहे, नेगेटिव्हिटी आहे, घरात भांडण झालं आहे, किंवा काहीतरी त्या मोमेंटला अगदी ताट भरतानाच वाद झालाय काहीतरी, थोडा वेळ थांबावं. त्या अन्नपूर्णेचा थोडासा नमस्कार करा, 2 मिनिटं ठेवा प्लेट, नॉर्मलला या, शांत करा मन. कारण त्याच मेंटल क्वालिटीमध्ये तुम्ही ते अन्न स्वतःला फीड करत आहात. त्यामुळे मन शांत प्रसन्न असतानाच अन्नग्रहण जेवण केलं पाहिजे, किंवा मन प्रसन्न करून जेवण केलं पाहिजे. बेटर आयडिया. ओके, ठीक आहे. आता हे झालं अन्नाविषयी. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय आहे की आज हा पॉडकास्ट करण्यामागचा उद्देश, किंवा मी जो विषय निवडला होता तो मेंटल हेल्थ, आणि जी मला महत्त्वाची वाटते. मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे, आणि होमिओपॅथीमध्ये एक सेपरेट, म्हणजे जेवढ्या मेडिसिन्स आहेत तेवढं मेंटल कॉन्स्टिट्यूशनवरती सर्वात जास्त भर दिला जातो की तुमचं मेंटल कॉन्स्टिट्यूशन कसं आहे त्याच्यावरती मेडिसिन्स बनतात. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना सुद्धा सांगते की 99% जे आजार आहेत ते सायकोसोमॅटिक आहेत. म्हणजे मन अस्थिर असेल किंवा असंतुलित असेल त्याचेच हे आउटबर्स्ट आहेत. जे काही तुमच्या फिजिकल हे आहेत तेवढ्या, फक्त जेवढ्या इंजुरी वगैरे आहेत ना तेवढ्याच फिजिकल इलनेसेसमध्ये गिनल्या जातात. बाकी सगळं मेंटल आउटबर्स्ट आहे हे तुमचं. तर योग तुम्हाला कशी मदत करू शकतं? आज जे काही स्ट्रेस वाढतोय, अँझायटी आहे, डिप्रेशन, प्रत्येक दुसरा, बरं त्यांना हे माहीत पण नाही की ते अँक्झियस आहेत, स्ट्रेसफुल आहेत किंवा डिप्रेशनमध्ये आहेत, हे सुद्धा कळत नाही. पुन्हा तोच पार्ट आला की आपण स्वतःबद्दल किती अवेअर आहोत. कारण मी स्वतःच्या आतमध्ये काही पाहिलंच नाही, मी स्वतःच्या शरीराशी बोललो नाही, मनाशी बोललो नाही, त्याला काय पाहिजे हे विचारलं नाही. हे माझं जग मी इथून बाहेर असं बनवलेलं आहे. त्याच्यामुळे ना हे जे काही मेंटल इलनेसेस वाढत आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
आणि याच्यामध्ये योग कितपत मदत करू शकतं, कशी मदत करू शकतं, हे मला तुमच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घ्यायचं. योगशास्त्र जो आहे ना, तर ते बेसिकली तुमचं मगाशी बोलत असं तुमचं स्वतःबरोबरचं नातं पहिलं तर घट्ट करतं. तुम्ही यू ऑपरेट फ्रॉम अ स्टेट ऑफ अ व्हेरी स्ट्रॉंग सेल्फ. आणि हा सेल्फ म्हणजे माझ्या नावाचा सेल्फ, मी कोण आहे, माझ्याकडे किती पैसे आहेत, मी कुठल्या हुद्द्यावर आहे, तो वाला सेल्फ नाही म्हणते मी आता. पण या सगळ्याच्या पलीकडे जो मी आहे ते जितकं स्ट्रॉंग होत जाईल ना, तितकं बाहेरनं येणारी म्हणजे एखादं झाड जोरात हवा आल्यावर किंवा वादळ आल्यावर किती हलेल किंवा पडेल, आणि एखादा वृक्ष किती हलेल आणि पडेल, हा फरक माझ्या दृष्टीनं योगाचा आहे. की तुम्हाला आतून इतकं रोबस्ट फील होतं की तुम्ही बाहेरनं आलेल्या वादळांना तुम्ही कोलमडून नाही जाणार. त्याचा इफेक्ट होत नाही तुमच्यावरती. आपण माणूस आहोत, इफेक्ट होणार नाही असं नाही. ऑफकोर्स या सगळ्या भावभावना ज्या वाटतील आपल्याला, ज्या सगळ्यांना वाटतात त्या सगळ्या वाटणार आहेत, पण तुम्ही त्यांच्यामध्ये म्हणजे त्या सिच्युएशन्स आणि त्या भावना तुम्हाला किती लेवलला डॅमेज करू शकतात किंवा किती लेवलला तुम्ही कोलमडून जाऊ शकता, हे तुम्हाला वाचवण्याचं काम डेफिनेटली स्ट्रॉंग सेल्फ करतं. कारण मगाशी बोलत असं की ते पेंड्युलम कितीही लांब गेलं तरी पुन्हा ते तिथेच येणार, तिथून दुसरीकडे कुठे जाणार नाहीये. बिकॉज त्याचा वरचा जो पॉइंट आहे ना, तो फिक्स्ड आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याची फिक्स्ड आहे ते. दॅट इज व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. आणि जेव्हा आपण मेंटल हेल्थ बद्दल बोलतो तर आपण प्रॅक्टिसेस बद्दल बोलतो, सो लेट्स कोरिलेट दॅट. सो एक आहे की कॉन्सेप्च्युअली येस, की आपल्याला अवेअरनेस वाढवायचा आहे, स्वतःबरोबरचं नातं घट्ट करायचं आहे, म्हणजे बाहेर येणारे सगळी वादळं आणि इन्फ्लुएन्सेस जे आहेत किंवा इतरांचे बिहेवियर्स ज्यांनी आपल्याला त्रास होतो, तो कमीत कमी लेवलला आपल्याला डॅमेज करेल, थोडा वेळ वाटेल, फाईन, बट आपलं कोपिंग मेकॅनिझम आणखी बेटर होत जाईल. पण मग हे ना कसं आहे की एखादा सैनिक ज्या वेळेला वॉरवर जातो तर तो वॉरवर गेल्यावरती कसं लढायचं शिकत नाही, त्याचं ट्रेनिंग पीस टाइम मध्ये चालू असतं. सो हाऊ यू ट्रेन इन पीस टाइम विल डिसाइड हाऊ यू फाईट इन द बॅटल टाइम. किंवा मेंटल हेल्थ इज नॉट अ स्ट्रॅटेजी ॲट वॉर टाइम, इट्स ट्रेनिंग ड्युरिंग पीस टाइम. म्हणून रोज झाडाला पाणी घालणे, रोज त्याची मशागत करणे, रूट्स मजबूत कर, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. त्यामुळे म्हणून आपण जे म्हणतो ना की या कॉन्सेप्टमध्ये रोजची साधना असेल, रोजचं थोडंसं स्वतःबरोबरचं वेळ असेल घालवलेला, या विविध प्रॅक्टिसेसमधून थोडा वेळ शांत बसला असेल, आणि स्वाध्याय याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की थोडासा अभ्यासही करता आला पाहिजे आपल्याला, कारण नाहीतर पुन्हा तो योगाचा व्यायाम होतो. कारण आय विल टेल यू वाय. या प्रॅक्टिसेसच्या मागे एक खूप स्ट्रॉंग व्हाय आहे की हे आपण का करतोय. हे व्यायाम म्हणून करत नाहीत, व्यायाम हा हे करता करता होणारा साईड इफेक्ट आहे किंवा बाय प्रॉडक्ट आहे. आपण असं म्हणतो द एम इज नॉट व्यायाम. आसनांचा उद्देश व्यायाम नाही आहे, आसनं करता करता व्यायाम होणार आहे, पण व्हॉट इट इज डुईंग इज इट इज हेल्पिंग यू बिकम मोर इन टच विथ युअर सेल्फ. इट इज हेल्पिंग यू टू स्ट्रेंथन. तुम्ही प्रत्येक त्या, जसं मगाशी आपण बोललो की आत्ता बोलताना सुद्धा आपण जर इथे 100% असू तर हाही योगच आहे. तसंच ते कुठलंही आसन करताना तिथे 100% म्हणून गाणी लावून, म्युझिक लावून हे करायचं नाही. तिथे त्या आसनात माझा लक्ष कुठे आहे, मी त्या एखाद्या आसनामध्ये पूर्ण तिथे आहे का, हाही योग आहे. असा कणाकणाने जर तुम्ही 1 तास योग प्रॅक्टिस करत असाल तर 1 तासातला प्रत्येक सेकंद हा योग झाला पाहिजे. म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ऍक्टिव्हिटी करताना, आसन असेल, प्राणायाम असेल, रिलॅक्सेशन असेल, जे काय तुम्ही करताय त्या सगळ्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली ते करता करता तुमच्यावरती जे होत आहे इफेक्ट्स, त्या इफेक्ट बरोबर राहणं, दॅट इज व्हॉट शार्पन्स युअर अवेअरनेस. आणि मग तुम्हाला पटकन कुठली गोष्ट हलवू शकत नाही बाहेरची, आणि थोडी जरी हलणार, आपण सगळेच ह्युमन्स आहोत, तरी ते आपल्याला डॅमेज नाही करू शकत, बिकॉज आपल्याला माहिती आहे पुन्हा कुठे यायचं. ओके, ग्रेट. जसं मगाशी आपण डिस्कस केलं की योग करताना तुम्ही सांगितलं की आपण तिथे असणं फार महत्त्वाचं असतं, आणि सध्या सर्वात जास्त म्हणजे मला असं वाटतं की योग करताना, जसं आपण आसन सुद्धा सांगतो ना, आसन करताना श्वासाची सुद्धा क्रिया सोबत चालते.
आजकाल लोक फक्त काय करतात, आता समजा शीर्षासन करायचं तर डोक्यावर सरळ उभं राहिलं म्हणजे योग, पण तेव्हा श्वासाची सुद्धा एक टेक्निकल क्रिया आहे ती विसरून जातो. म्हणजे त्यासोबत आपले श्वास बाहेर कसे गेले पाहिजे, आत कसे, म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त आहे असं सर्वांना त्या आसनांमध्ये वाटतं, परंतु ते श्वासांचाच खेळ आहे असं. शरीर, श्वास, मन तीनही या तिथंच तीनही पाहिजे गोष्टी व्यवस्थित. एकत्रित असतील तरच तो योग साधला जातो. दुसरं एक मिसकन्सेप्शन फार मोठं असतं, मेडिटेशन कसं करायचं हे. कारण मन स्ट्रॉंग करायचं असेल तर तुमचं ते मेडिटेशन हे फार महत्त्वाचं असतं. मी फार अनुभव घेतलेले त्याचे. पण मेडिटेशन करायचं कसं हे एक फार लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं. काही लोक काय करतात, वेगवेगळे प्रकार सांगतात. तुम्ही एक फोटो आहे त्याच्याकडे कंटिन्युअस बघत राहा, मेडिटेशन. एक म्युझिक आहे ज्याला साऊंड मेडिटेशन म्हणतात लोक. आता हे खरं की खोटं मला तुमच्याकडून ऐकायचं, की म्युझिक लावा, त्या म्युझिकला कंटिन्युअस ऐकत राहा, ते मेडिटेशन असेल. किंवा काही लोक सांगतात विपसना वगैरे जे आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही श्वासावरती लक्ष केंद्रित करा, काहीच नाही, येणारा श्वास जाणारा श्वास, याला मेडिटेशन म्हणतात. काही लोक म्हणजे त्याच्यात एक जो ब्रॉड स्पेक्ट्रम मला असं वाटला आणि जो मला भावला, की ठीक आहे तुम्ही विचार करताय तर एक तुम्ही नदीच्या किनाऱ्यावरती बसलात, नदी वाहते, मग त्या नदीच्या पाण्यामध्ये कधी पानं येतील, कधी फुलं येतील, कधी कचरा येतील, तर निघून जात आहे. तुम्ही त्या पानासोबत पुढे जायचं नाही आणि येणाऱ्या पानाला पाहायचं नाही, फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन ते आलंय, ते निघून गेले, फक्त ते पाहत राहणं. तुम्ही आत्मा आहात आणि हे शरीर ते हे आहे, हे पाहत राहणं किंवा ते फ्लो जगत राहणं, याला मेडिटेशन. तर हे मेडिटेशन खरं काय आहे आणि ते कसं केलं जातं किंवा अचीव कसं केलं जातं त्याच्याबद्दल आपण. खरं आहे तुमचं. ह्या सगळ्या काय म्हणतात त्याला, टाइप्स आजकाल झालेले आहेत असं म्हटलं गेलंय. पण तुम्ही जे जे आता एक्सप्लेन केलं ना, की म्युझिक वापरून कुठला तरी फोकस एक पॉइंट करून किंवा गाइडेड किंवा जे काय तुम्ही आता वर्णन केलं, माझ्या दृष्टीनं त्याला मी मेडिटेशन म्हणणार नाही. अच्छा, यू कॅन कॉल देम कॉन्सन्ट्रेशन, ओके, नॉट मेडिटेशन. कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठीचे टूल्स म्हणून आपण ह्यांना घेऊ शकतो. पण पुन्हा आपण जर अष्टांग योगाकडे जर गेलो, पतंजल योगसूत्रांमधल्या, तर याचा जर सिक्वेन्स समजला ना, म्हणून मी कायम सांगते की थोडा अभ्यास जर झाला, आपण थोडा थोडा करायला लागलो, तर हे असं घाऊक पद्धतीनं आपण करणार नाही. कारण खूप वेळेला असं होतं की माझ्याकडे येतात लोक आणि म्हणतात की डॉक्टरने सांगितलंय मेडिटेशन कर, घरच्यांनी सांगितलंय मेडिटेशन कर, पण ती मेडिटेशन करण्यापर्यंत, आणि ह्याच्यावर मी कायम खूप बोलत असते, मेडिटेशन इज अ स्टेट. एका थॉटकडे बघत राहणे इज नॉट मेडिटेशन. म्युझिक कडे ऐकत राहणे नॉट मेडिटेशन, कॉन्सन्ट्रेशन. कुठलीही अशी गोष्ट ज्याच्यामध्ये तुमचं लक्ष बाहेर आहे, थॉटकडे सुद्धा, तरी पण ते बाहेरच आहे, कारण काहीतरी तरी तुम्हाला तुमच्यापासून लांब नेतंय ना. विचार तुम्हाला तुमच्यापासून लांब नेतो, विचार आत नेत नाही. तुम्ही विचारामध्ये गुंतून जेव्हा राहता तेव्हा तुम्ही स्वतः बरोबर नसता, तुम्ही त्या विचार बरोबर असता. सो एनिथिंग दॅट पुल्स युअर अटेन्शन आउटसाइड इज नॉट मेडिटेशन. पुलिंग इन द अटेन्शन इनसाइड इज मेडिटेशन. अष्टांग योगामध्ये काय केलंय, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. रिव्हर्स करा बरं. ध्यानाच्या अलीकडे काय, धारणा आहे. धारणा म्हणजे काय, धरून ठेवणे एका ठिकाणी. काय त्याच्या अलीकडे काय आहे, प्रत्याहार. म्हणजे काय, सगळे धावती जी सगळे आपली इंद्रिय आहेत किंवा आपले सेन्सेस आहेत त्यांना आतमध्ये आणणे म्हणजे प्रत्याहार. कासव जसं सगळं आतमध्ये ओढून घेतं तसं. सो प्रत्याहार, धारणा, आतमध्ये ओढलेत सगळे सेन्सेस, बाहेर धावणारं मन आत ओढलंय आणि आत ओढून काय करायचं, एका ठिकाणी ठेवलंय, धारणा. धारणेनंतर ध्यान आहे. आता मला सांगा, तुम्ही जर परत म्हणालात की म्युझिककडे लक्ष दे, कोणतरी इन्स्ट्रक्शन देते गाइडेड मेडिटेशन, त्याच्याकडे लक्ष दे, तर मग ते धारणा कसं होईल, माझं तर लक्ष बाहेर आहे. सो यू कॅन कॉल इट कॉन्सन्ट्रेशन टूल्स, यू कांट कॉल इट मेडिटेशन. मग मेडिटेशन ऍक्च्युअली काय आहे? मेडिटेशन म्हणजे, आता तू अगेन हीच सिक्वेन्स आपण समजून घेऊ. आता यम नियम थोडं पॉज करूयात. ऑल्दो दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. यम नियम बिहेवियरल ऍस्पेक्ट्स आहेत योगातले. ते इम्पॉर्टंट का आहेत, कारण शेवटी आपण जे काय दिवसभर वागलेलो आहोत तेच त्यावेळेला बसल्यावर वरती येणार आहे. त्यामुळे आपल्या थोडीशी बिहेवियर मधली पण प्युरिटी आणि आपल्याला कमीत कमी मनावर ओरखडे उठले असतील अशा पद्धतीचं जर आपण जगलो तर ते त्या वेळात येणार नाही मनामध्ये, बरोबर. सो त्याच्यासाठी ते हे इम्पॉर्टंट आहे. पण आता आपण फक्त याच्याबद्दल बोलूया. सो आसन पासून सुरू करू. आसन, प्राणायाम. सो आसन, आणि असं आसन म्हणजे आसन न म्हणत नाहीये मी की
भुजंगासन करा, काय शलभासन करा, मग ध्यान करा, असं नाही म्हणते मी. आसनस्थ व्हा, तुमचं आसन पक्क करा. पतंजलींनी कुठलंही आसन मेन्शन नाही केलं योगसूत्रांमध्ये. आसनच्या चॅप्टरच्या खाली किंवा सूत्राच्या खाली आसनांची नावं नाही दिली आहेत. त्यांनी आसन कसं असावं हे सांगितलंय. आसनामध्ये तुमची मेंटल क्वालिटी कशी असावी सांगितलंय, फिजिकल क्वालिटी कशी असावी सांगितलंय, तुमचं लक्ष कुठे असावं हे सांगितलंय. सो इट इज द फिजिकल मेंटल ॲट्रिब्यूट ऑफ योग दॅट इज एक्सप्लेन्ड अँड नॉट विच आसन टू डू. कारण अल्टिमेटली आसनं ही का बनली गेली योगामध्ये, की आपल्याला स्वस्थ बसता यावं. जर शरीरच स्वस्थ बसलं नाही तर मन तर विसरूच आहे आपण. बरोबर. त्यामुळे शरीर स्वस्थ बसणे आणि कम्फर्टेबली स्वस्थ बसणे यासाठी खरं म्हणजे आसनांची निर्मिती केली गेली. आणि त्याच्यातनं होणारा फिटनेस, सुखासन म्हणतात त्याला. सुखासन म्हणजे मांडी घालून बसणे. सो त्याच्यातनं वेगळी हे आसनांमधनं डेफिनेटली फिजिकल फिटनेस मिळणारच आहे. कारण जोपर्यंत शरीरच तंदुरुस्त नाहीये तोपर्यंत ते तुम्हाला स्वस्थता देणारच नाहीये. म्हणजे स्वास्थ्यच तुम्हाला स्वस्थता देणार आहे. तर त्याचा डेफिनेटली आपल्याला उपयोग आहेच आहे फॉर फिटनेस. पण तिथेच अडकून जे आपण बसतो ना, ते जर आपण त्यातनं थोडं पुढे गेलो, बॉटलनेक ते जरा पुढे गेलं ना, तर पुढे खूप सुंदर मार्ग आहे अजून. आणि मग सो आसनस्थ झालं म्हणजे काय, शांत बसू शकलो फिजिकली. त्याच्या पुढे प्राणायाम म्हणजे श्वासाच्या माध्यमातून आपण मनाला ऍड्रेस करतो. श्वास काय आहे, शरीर आणि मनाच्या बरोबर मधला दुवा आहे, बरोबर मधला ब्रिज आहे. त्यामुळे प्राणायामाच्या माध्यमातून आपण मन थोडंसं शांत करण्याकडे जातो. बरोबर. आणि मग मन शांत करून प्रत्याहार म्हणजे काय, की हळूहळू शांत झालेलं मन आत येऊ लागतं, बाहेर धावत नाही, म्हणून प्रत्याहार. आता ते आतमध्ये आलेलं एके ठिकाणी शांत ठेवून दिलंय अलगदपणे म्हणजे धारणा. आता ते ठेवलेलं जे अटेन्शन आहे ते तिथेच धरून ठेवणे. आणि ती अटेन्शन धरून ठेवलेली अवस्था जिथे आता शरीर त्याचं अस्तित्व दाखवत नाहीये, मन त्याचे उचंबळ दाखवत नाहीये, अशा ठिकाणी आलेली ती अलगद अवस्था आता आपण स्ट्रेच करतोय. हेच ध्यान. आणि आता तुम्हाला कळेल की मी त्या मागच्या सांगितलेल्या गोष्टींना टूल्स फॉर कॉन्सन्ट्रेशन का बोलले आणि मेडिटेशन का नाही. बिकॉज मेडिटेशन इज अन इनवर्ड जर्नी, आउट टू इनवर्ड. येस. अष्टांगामध्ये आउट टू इनच सांगितलंय, कसं वागा बसून ते ध्यान पासून समाधीपर्यंत. करेक्ट. खूप छान. पहिल्यांदा एवढं सुंदर समाधीचं वर्णन कोणी केलं असेल. आणि याला ध्यानाचं याला मेडिटेशन म्हणतात. आणि अशा पद्धतीने मेडिटेशन झालं पाहिजे. परंतु सुरुवात ही अशीच झाली पाहिजे. मला असं वाटतं की एखाद्याला जर प्रॅक्टिस करायचीच आहे, योग प्रॅक्टिस करायचंच आहे डे टू डे लाईफमध्ये, तर यम नियम आसन पण सिक्वेन्शियली आणि लिनियरली नाही गेलं तरी चालेल. कारण यम नियम हे लाईफ लॉंग करण्याच्या गोष्टी आहेत. यम नियम आता मी केले आणि झाले असं होत नाही. कारण माणसाचं बिहेवियर झाली पाहिजे. सुरुवात मी सांगेन, जर वेळ कमी असेल, जर वेळ व्यवस्थित असेल तर थोडंसं अंग मोकळं करा, रिलॅक्स करा, छान बसता येईल त्याला कम्फर्टेबली. इथून सुरू करा. थोडे सूर्यनमस्कार करा, आसनं करा, शवासन, प्राणायाम मग अशी सांगितलं तसं. आणि मग थोड्या वेळ ध्यानात बसा. पण जर वेळ कमी असेल तर सरळ तुम्हाला ताठ बसता येत असेल ग्रेट, नाही तर सरळ भिंतीला टेकून बसा. गुडघ्यांमुळे मांडी घालून बसता येत नसेल, खुर्चीवर बसा. नियमाग्रह नाहीच करायचंय आपल्याला. अल्टिमेटली जायचंय कुठे ते इम्पॉर्टंट आहे, नाहीतर आपण नियमांच्या पालनामध्ये पुढचं आपलं राहून जाईल. ताठ शांत कम्फर्टेबली बसा आणि थोडा वेळ श्वासावर लक्ष द्या. थोडे दीर्घ श्वास घ्या आणि तुमचा आवडतीचा कुठलाही मंत्र म्हणा, कुठलाही. ओंकार असेल, तुम्हाला जर प्राणायाम येत असेल तर थोडे राऊंड भ्रामरीचे करा. मगाशी जे आपण बोललो ते सुरुवात इथूनच होते, पण कॉन्सन्ट्रेशन पासूनच सुरुवात होते. आयदर ते नियम मंत्र असतील, म्युझिक असेल, किंवा शक्यतो म्युझिक नको. शक्यतो म्युझिक नको. आय डोंट एंडोर्स दॅट. ओके. आपल्या आत म्युझिक आहे. कसं चॅन्टिंग आणि ते ओंकार म्हणा, आतून येते. करेक्ट. तुम्ही आपल्याला कनेक्शन, आपल्याला आत जायचंय ना, बाहेरच्या गोष्टीकडे फोकस नको करायला. आपल्या आत म्युझिक आहे, आपल्याकडे ओंकार आहे, वेगवेगळे मंत्र आहेत. भ्रामरी सारखा सोप्पा प्राणायाम आहे ज्याला कुठल्याही धर्माचंही काही बंधन नाही आहे. योग धर्माशी रिलेटेड आहे खरं म्हणजे नाही आहे, पण अगदीच जर वाटलं कोणाला तर हे थोडेसे करा, थोडे राऊंड्स करा. त्यांनी आपोआप एका लेवलची मनाची शांती येत जाईल आणि आपोआप तेही गळून जाईल. ते मंत्र करणंही गळून जाईल. पण ते असं माळेसारखं नाही करायचंय, ते शांतपणे करायचंय. श्वासाच्या लयीमध्ये बसवायचंय फील करून. आणि तिथून मग ती तुमची एक फ्लिप व्हायला सुरू होईल की आता छान वाटते, शांत वाटते, आता गळून जाईल तोही मंत्राचा
हे आता आणि मग बसा. आता जो माझा प्रश्न आहे ना, ज्यांनी कुणी थोडंफार मेडिटेशन करायला सुरुवात केली असेल किंवा कधीतरी केली असतील ना, ते फार रिलेट करू शकतील. जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता, ह्या बाकीच्या गोष्टी न करता, मन फार विचलित होतं आणि जेव्हा जेव्हा आपल्या माइंडमध्ये बाहेरचे अनेकविध विचार येतात ना, तेव्हा आपण फार इरिटेट होतो आणि की ती एक भावना येत नाही की माझं ध्यान लागत नाही आणि ध्यान न लागण्यामुळे ते जे इरिटेशन आहे, मग तिथून ते समाधी तर फार दूरची गोष्ट आहे, पण मेडिटेशन होऊ शकत नाही किंवा साधं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा बऱ्याच जणांचं होत नाही. बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत, ते डोळे झाकून बसले, डोळे बंद करून बसले तर ते सगळं जग खायला उठतं. इतकी डिस्टर्ब आहेत लोक. तर अशा लोकांनी म्हणजे सुरुवात कशी केली पाहिजे, म्हणजे ध्यानाला बसल्याच्या नंतर? किंवा मी एक विपासनाचा एक 10 दिवसाचा कोर्स केलेला आहे विपासना, त्याच्यात त्यांचं फक्त असंच म्हणणं, ते गोयंका गुरुजींचं, की तुम्ही जेव्हा श्वास घेताय फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करा. एखादा थॉट आला येऊ द्या, त्याच्यावरती फक्त थांबू नका, पुन्हा श्वासावरती या. थॉट आला, पुन्हा श्वासावरती या, पुन्हा श्वासावरती या, पण ते सहजपणे घडावं. माझा इथे जो विचारायचा प्रश्न आहे, मगाशी आपण प्रत्याहाराबद्दल बोललो की आपण धरून ठेवायचं आहे ते थॉट्स, पण ते थॉट्स नाही, अटेन्शन, पण ते सहज, योगामध्ये सहज या गोष्टीला फार महत्त्व आहे. तर ते सहजपणे घडावं याच्यासाठी काही आहेत का, म्हणजे प्रॅक्टिसेस किंवा काही टेक्निक्स? एक तर राज, मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला थॉट्सचा काही सर्टन पॅटर्न असतो. कधी कधी थॉट्स रॅन्डम असतात, कधी कधी काही पॅटर्न असतो, कारण आपल्याही बिहेवियरचे पॅटर्न्स असतात. आपण जसे वागतो, आपल्याही वागण्याना पॅटर्न्स असतात. तसे तुमच्या विचारांचे काही पॅटर्न्स आहेत का, एकदा बघायला पाहिजे. प्रत्येकाने बघितलं पाहिजे की माझ्या काय पद्धतीचे विचार आहेत. आता छोटे छोटे एक्झाम्पल्स घेऊ आपण. काही लोकांचं असतं की सतत ते काय करायचे, पुढे काय करायचं, पुढे काय करायचं या याच्यामध्ये असतात. काही जण असतात की कामाच्या रिलेटेड त्यांचं हे असतं. मी कित्येक वेळेला माझ्या सेशन्समध्ये मला डोळ्यात दिसलं की नाही आज फोकस होतंय, तर मी कागद पेन आणते माझ्या ऑफिसमधून, त्यांना सांगते सगळं जे काय चाललंय आत लिहून ठेवा. मी पॉज करते, मी शांत बसून राहते, दे राईट इट डाऊन, आणि मग त्याच्यानंतर त्यांचं सेशन इतकं वेगळं होतं ना. तर खूप वेळेला आपलं मन हे आपल्या मनाचं कामच आहे संकल्प विकल्प, मनात विचार आणायचे, ते केबीसी सारखं. आणि हे शस्त्र आहे मानवाचं, कारण प्राणी विचार करू शकत नाही, इव्हॉल्युशनने आलेली गोष्ट. पण आपण मगाशी बोलत असतो की आपण त्याचे मालक आहोत का ते आपले मालक आहेत, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर कुठल्या प्रकारचे विचार तुम्हाला सतत येतात, कारण आपलं मन ते कॅसेट सारखं ए साइड बी साइड, ए साइड बी साइड सारखं लावत राहतं. जोपर्यंत एखादी गोष्ट संपत नाही, होत नाही, कम्प्लीट क्लोज होत नाही, तोपर्यंत ती चालू राहते. आणि तुम्हाला डेट कीप्स रिमाइंडिंग यू, ते लिहून काढा. तुमच्या थॉट्सला काही पॅटर्न असेल तर तो लिहून काढा. काही इनकम्प्लीट टास्क सारखे येत असतील मनामध्ये, लिहून काढा. दुसरी महत्वाची गोष्ट, खूप वेळा लोक हे करायचं ते करायचं ते करायचं, मी त्यांना सांगते की होणार आहे ना ते, पण तुम्ही आता नाही करत आहात. तर ही सुद्धा हळूहळू एबिलिटी डेव्हलप होते. ज्या वेळेला प्राणायामाचा अभ्यास, स्पेशली प्राणायामाचा अभ्यास जास्त होतो, पण प्राणायामाचा अभ्यास चांगला होण्यासाठी थोडंसं शरीर पण वापरलं गेलं पाहिजे. कारण नर्वस सिस्टम पूर्ण शांत होणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी छान मसल स्ट्रेच होणं पण गरजेचं आहे. आणि मग नंतर प्रत्येक अलीकडची स्टेप पुढची स्टेप अजून चांगली करते. तर तुमच्या विचारांचं जर काही पॅटर्न्स असतील तर ते रेकॉग्नाइज करा, ते लिहून काढा, आणि हळूहळू ही एबिलिटी डेव्हलप होईल की आता जर मी ते करणार नाही, आता इथून गेल्यावर मला 1 2 3 काम आहे, पण मी ते आता त्याचा विचार करून की आता मी करते का नाही करते, पॉज इट हिअर. पण ते करता येत नाही आपल्याला, पण ते कसं होतं, ते प्रॅक्टिसेसनी होतं. का, आय विल टेल यू. आपण एखादी आसन असेल, प्राणायाम असेल, चॅन्टिंग असेल, जे काय आपण करतो, एखादी क्रिया असेल, ते करताना तीच करत असतो, बरोबर. ते करताना दुसरं काही होत नसतं. त्यामुळे कॉन्शियसली मी एकच गोष्ट आता करतेय किंवा करतोय, हे जे कॉन्शियसली सतत एखादी गोष्ट करणे आहे, त्यांनी ती एबिलिटी डेव्हलप होते की आता मी हेच करतेय, सो हे एवढंच करायचंय आता, शरीरानेही एवढंच करायचंय आणि मनानेही एवढंच करायचंय. तर हे कंपार्टमेंटलायझेशन आणि द अबिलिटी टू पॉज एव्हरीथिंग एल्स. म्हणून मगाशी जिथे आहे तिथे लक्ष दे. ज्या आसनात आहेस, ज्या प्राणायामात आहेस, किंवा जे काय करतेय आता मी, त्याच्यामध्ये पूर्ण शरीराने आणि मनाने असणं इज व्हॉट हेल्प्स यू टू व्हॉलेंटरीली बी हिअर. यू हॅव टू चूज टू बी हिअर. मनावर विजय मिळवण्याचं जे काही, तर हे जे कॉन्शियस कंपार्टमेंटलायझेशन क्रिएट करतं योगा प्रॅक्टिस, ते मदत करतं. आत्ता हे मला पॉज करायचं आहे, आत्ता मी हे पॉज करणार.
आणि आय ऑपरेट लाईक दॅट. आत्ता मला हे पाहिजे का मला ते 1 तासांनी पाहिजे, मग आपण त्याच्यावर 1 तासांनी बोलू. आत्ता नाही. मग ते मनात प्रॅक्टिसनेच होऊ शकतं. हे ह्या व्हॉलंटरी चॉईसेसनी होतं आणि हे व्हॉलंटरी चॉईसेस प्रॅक्टिसेसनी होतात. बरोबर. जसं मी मगाशी सांगितलं की पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर 1, 2, 3, 4 लोक जरी समजा असं त्यांनी विचार केला की आजपासून आपल्याला योगा प्रॅक्टिसेस करायच्यात आणि तंत्रशुद्धपणे पुढे जायचं आहे. बरीच लोक असे असतात की आमच्या होमिओपॅथीमध्ये कॉन्स्टिट्यूशन्स असतात, आयुर्वेदामध्ये तत्व असतात, म्हणजे वात पित्त प्रकृतीच असतात. तर प्रत्येकाचं कॉन्स्टिट्यूशन वेगळे, त्याचे स्वभाव वेगळे आहेत आणि प्रत्येकाचे त्रासही वेगळे आहेत. योगा फार वास्ट सब्जेक्ट आहे, हा एक खूप मोठं शास्त्र आहे. तर पर्सनलाइज करण्यासाठी मला वाटतं आपण थोडक्यात आता मदत करूयात लोकांना की त्यांचे काही एखाद्याला जर मेंटल पीस पाहिजे त्याचा एक वेगळा फॅक्टर असेल आणि शारीरिक त्रास आहेत, शारीरिक त्रास सुद्धा त्यांचे जर काही कमी करायचे असतील तर त्याच्यासाठी, म्हणजे मी डॉक्टर आहे तर माझ्या क्लिनिक्समध्ये जे काही पेशंट येतात ते मॅक्झिमम त्या म्हणजे जे सुपरफिशियली जर पाहिलं तर की हे जास्त आजार आहेत. काही लोकांना श्वसनाचे आजार आहेत, काही लोकांना पाठीचे त्रास खूप जास्त आहेत, मायग्रेन हा खूप जास्त आजकाल, म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक 2-3 व्यक्तीला मायग्रेनचा आजार होतोय, कारण त्याचे परत ते मेंटल इलनेसवरती येतं. तर आता आपण थोडं रेमेडी नाही म्हणू शकत याला, पण एक स्ट्रक्चरल योग प्रॅक्टिस आपण त्यांना देऊ शकतो. तर काय वाटतं की आता आपण सुरुवात मायग्रेनपासून करूयात की ज्या लोकांना मायग्रेन मीन्स नर्वस सिस्टमचा आजार आहे अशा लोकांनी कुठल्या प्रॅक्टिसेस केल्या पाहिजेत असं वाटतं? सो पर्सनलायझेशन हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे राज, आणि आपण योग ऊर्जामध्ये अशा पद्धतीचं काम करतो. म्हणजे योग फॉर जनरल फिटनेस हे करतोच, बरोबर, पण योगा थेरपी फॉर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स हेही करतो. बरोबर. आणि हे आपण याच्यामध्ये पर्सनलाइज अप्रोच ठेवतो. माझे कितीतरी मायग्रेनचे मेंबर्स आहेत, क्लायंट्स आहेत जे पूर्ण रेमिशनमध्ये गेलेले आहेत. पूर्ण रेमिशनमध्ये गेलेले आहेत. म्हणजे हे वाटताना असं वाटेल की आय एम एक्झॅजरेटिंग, बट इट्स ट्रू. म्हणजे प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की मायग्रेन हा असा डिसीज आहे ज्याच्या आपण डायग्नोस्टिक करायचे ठरवले तरी काहीही होऊ शकत नाही. हा आजार काय आहे हेच नाही, फक्त अर्ध डोकं दुखतं एवढं त्याचा एक हे असतं, परंतु डॉक्टर सुद्धा त्याचं काही डायग्नोस्टिक करू शकत नाही किंवा त्याला काही मेडिसिन्स नाहीत ते राहण्याचा. टेम्पररी पेन कमी होऊ शकतो, म्हणून हा तेवढा जास्त विचित्र आजार आहे. आणि तो जर पूर्णपणे बरा होत असेल तर खूप जबरदस्त. माझी एक सिंगापूरची माझी एक स्टुडंट आहे, एक मेंबर आहे, शी इज अन ऑन्टरप्रेनर. तर तिला मायग्रेन होता बरेच वर्ष, आणि मग तिला रेफरन्समधनं माझा कळलं आणि आम्ही ऑनलाईन काम करतो, ते सिंगापूरमध्ये असते. तर खूप त्रास होत होता मायग्रेनचा अनेक वर्ष, आणि मग आम्ही थेरपी सुरू केली. आणि असं माझे रिव्ह्यूज पण असतात या सगळ्या माझ्या पर्सनल मेंबर्स बरोबर, रेग्युलर रिव्ह्यूज असतात. आता लास्ट वीक च्या सेशनमध्ये मी रिव्ह्यू घेत होते की अच्छा, टेल मी अबाउट मायग्रेन. अँड लाईक मायग्रेन, ओ आय डोंट रिमेंबर वेन वॉज द लास्ट टाइम दॅट आय गॉट हेडेक. तर म्हणजे, आणि वेन युअर स्टुडंट से की माय लाईफ डज नॉट रिव्हॉल्व अराउंड माय हेडेक एनिमोर, माझं म्हणजे पूर्ण चेंज, आणि हे शक्य आहे. सो टू कम बॅक, पहिलं तर आपल्याला माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर तुमचा काय इंटेन्सिटी आहे ते आपल्याला पहिलं बघायला लागेल. जर सिव्हिअर असेल तर अगदी जेंटल फॉर्ममध्ये, जास्ती करून जेंटल प्रॅक्टिसेस, खूप जास्त हेक्टिक न करता, कारण अल्टिमेटली आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बॅलन्स आणायचा आहे. ऑफकोर्स लाईफस्टाईल इश्यूज आहेत, खूप लोकांना ऍसिडिटीनं ट्रिगर होतो, काहींना मेन्स्ट्रुएशनच्या अराउंड ट्रिगर होतो, काहींची झोप डिस्टर्ब झाली की होतो, जास्त प्रखर उन्हामध्ये गेल्यावर येतो, किंवा एसी मध्ये गेल्यावर होतो. सो कुठले ट्रिगर्स आहेत ते तर कमी पडेल तरी होतं. करेक्ट, सॉल्ट कमी पडलं. सो ट्रिगर्स अनेक आहेत, पण माझं असं ठाम मत आहे की लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये ऑफकोर्स तुम्हाला ट्रिगर्स वरती लक्ष दिलं पाहिजे सुरुवातीला, की ढळढळीतपणे तुम्हाला ज्या गोष्टींना त्रास होतो त्या तर अवॉइड करूच आपण, पण अख्खं आयुष्य आपण फक्त पळून, एखाद्या गोष्टीपासून पळून नाही जगू शकत. तर त्याच्यासाठी रेझिलियन्स बिल्ड केला पाहिजे, त्याच्यासाठी आतलं काम केलं पाहिजे. तर अल्टिमेटली इनर बॅलन्स जो योगातल्या वेगळ्या वेगळ्या, तर जर सिव्हिअर असेल तर जेंटल योग, जेंटल अगदी बेसिक योग, ज्याच्यामध्ये श्वासाचे काही प्रकार आणि बेसिक प्रॅक्टिसेस. जर मॉडरेट असेल तर थोडासा बिगिनर लेवल करू शकतो. ऑफकोर्स ऍक्च्युअल अटॅकच्या वेळेला काहीच करू शकत नाही, ते सोडून इतर दिवशी जेव्हा नाहीये पेन त्यावेळेला. आणि ज्यांचा जर माइल्ड असेल तर त्यांनी रेग्युलर योगा प्रॅक्टिस नॉन हेडेक डेज अशी करावी.
आणि ऑफकोर्स मी आत्ता हे करा ते नका करू असं म्हणण्यापेक्षा जास्त इंटेन्सिटी वाईज तुम्ही ते कॅलिब्रेट करा. पण आपापल्या मनाने न करता योगा थेरपिस्टकडे जा. दे कॅन कॉन्टॅक्ट युअर गुरुजा. आपण या सगळ्या विकारांवरती फार सिस्टमॅटिकली काम करतो.